आणि आता आजची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे क्रिकेट विश्वातून आज महामुकाबला रंगतो आहे तो भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये। दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दाखल झालेले आहे। तर भारताने तिसऱ्यांदा फायनल गाठलेली आहे। यापैकी पहिल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने हा वर्ल्ड कप हे विजेतेपद पटकावलं होतं। त्यानंतर मात्र विजेतेपदानं भारताला अनेकदा हुलकावणी दिलेली आहे T20 विश्वचषकामध्ये। बार्बाडोसमध्ये ही फायनल मॅच रंगते आहे। T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होती। भारतीय क्रिकेट टीमने 2007 साली झालेल्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं आणि त्यानंतर गेल्या 17 वर्षात भारताला या विजेतेपदानं हुलकावणी दिली आहे। दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलाय। T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतानं इंग्लंडचा तर दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा पराभव केला। विशेष म्हणजे दोन्ही टीमनी या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाहीये। टीम इंडियाचा कोच म्हणून राहुल द्रविडचा हा शेवटचा सामना आहे। त्यामुळे द्रविडला विजेतेपदाची गुरुदक्षिणा देण्याच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतरणार आहे। आणि यासाठीच आपण आता अधिक चर्चा करणार आहोत आजच्या या मॅच विषयी। आपल्या बरोबर आहेत क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड। दिनेश लाड हे रोहित शर्मा यांचे सुद्धा कोच आहेत। त्यांचे आपण स्वागत करूया। सर, खूप स्वागत आहे NDTV मराठीच्या या कार्यक्रमामध्ये। महामुकाबला रंगतो आहे आज दक्षिण आफ्रिका आणि भारतामध्ये। आपली काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे आजच्या या मॅचसाठी? या मॅचसाठी मी आज बऱ्याच चॅनलला मी आज इंटरव्ह्यू दिलेली आहे आणि त्यात मी प्रत्येक वेळेस हेच सांगतोय की आजची मॅच आपण जिंकणार आणि रोहितच्या हातामध्ये मी आज वर्ल्ड कप बघीन असं मला 100% शाश्वती असं मला वाटतं। सर, रोहित विषयी तुम्ही बोललात म्हणूनच रोहित बद्दलच हा पुढचा प्रश्न आहे। कॅप्टन म्हणून रोहितची कामगिरी तुम्हाला कशी वाटते? विशेषतः सलग 2 महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विजयाचा घास अगदी तोंडाशी येऊन निसटलेला आहे। रोहित आज यशस्वी होईल का? काय वाटतं सध्याचा फॉर्म बघता, त्याचप्रमाणे टीमचा फॉर्म बघता? डेफिनेटली रोहितने ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी केली त्याच्यामुळे मला तर 100% शाश्वती आहे की तो आजही चांगला परफॉर्मन्स करेल। महत्वाचं आहे कारण हा टीम गेमसाठी तुम्हाला प्रत्येकाचं सहाय्य असणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक जण 100% सहाय्य करेल असं मला वाटते। कारण तुम्ही जर बघायला गेला तर पंतनी पण चांगले इनिंग केलेले आहेत। परत सूर्यकुमार यादवनी केलंय, शिवम दुबेने केली आहे, परत हार्दिक पांड्याने केलंय। फक्त एवढंच की आतापर्यंत त्याचा अजून बॅट चाललेली नाहीये विराटची। पण मला आज 100% गॅरंटी आहे की आज विराट चांगली फलंदाजी करेल आणि आजच्या महत्वाच्या सामन्यामध्ये तो चांगली फलंदाजी करून भारताला जिंकण्यासाठी सगळ्यात जास्त सहयोग त्याचा असेल असं मला वाटतं। नक्की आज जेव्हा भारत T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचलेला आहे, अनेक क्रिकेट फॅन्सच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे वन डे वर्ल्ड कप जेव्हा होता त्या स्पर्धेत सुद्धा भारताने एकही सामना गमावला नव्हता फायनलपर्यंत। मात्र फायनलला येऊन आपला पराभव झाला होता। त्या विजेतेपदाने आपल्याला हुलकावणी दिली। तशी पुनरावृत्ती होऊ नये अशी आशा आणि प्रार्थना सुद्धा अनेक कोट्यवधी क्रिकेट फॅन्स करत असतील। काय वाटतं टीम इंडियाने काय काळजी घ्यायला हवी? ते काळजी तर काय नाही, ऍक्च्युअली खरं बघायला तर T20 क्रिकेटमध्ये काळजी घेण्यापेक्षा ज्या पद्धतीने तुम्ही आतापर्यंत खेळत आलाय तसाच खेळ करणं महत्वाचं असं मला वाटते। काही प्रेशर नाही घेणं, कारण T20 क्रिकेटमध्ये तुम्ही जर विराट कोहलीला आउट होताना बघितलं असेल कारण त्याला फक्त जाऊन मारायचं हेच त्याला सुचते। कारण T20 मध्ये तुम्ही स्टेबल व्हायला वेळ मिळत नाही। त्याच्याकरता आतापर्यंत तुम्ही जो खेळ खेळ तसाच खेळ खेळण्याची जरुरी आहे। कारण जर गोलंदाज एवढी सुंदर गोलंदाजी करत म्हणजे जगात गोलंदाज आपल्याकडे आहे। हर्षदीप चांगली गोलंदाजी करतोय, आपले 3 स्पिनर चांगले, हार्दिक पांड्या ऍडिशनल आणि ऍडिशनल अजून एक शिवम दुबे पण आहे। त्याच्यामुळे आपली गोलंदाजी फार चांगली आहे। आपल्याला फक्त आपल्या फलंदाजीची चांगली स्टार्ट दिली चांगला आपण म्हणजे समजा आज आपण पहिल्यांदा बॅटिंग करत असतो आणि त्याच्यात आपण जर 170 175 आपण टार्गेट दिलं समोरच्या टीमला तर डेफिनेटली आपण ही मॅच आरामात जिंकू असं मला वाटतं। या दोन्ही स्पर्धांमध्ये आणखी एक महत्त्वाचं साम्य ते म्हणजे रोहित शर्मा हा त्या दोन्ही संघांचा कॅप्टन होता। दोन्ही स्पर्धांमध्ये फार कमी कालावधीत रोहितनं स्वतःला कॅप्टन म्हणून प्रूव्ह केलेलं आहे असं म्हटलं जातं। जेव्हा त्याच्याकडे कॅप्टन्सी आली तेव्हा असं म्हटलं जात होतं तो तितकासा राजी नव्हता ही कॅप्टन्सी सांभाळायला। मात्र त्याने जेव्हा कॅप्टन्सी सांभाळायला सुरुवात केली तेव्हापासून टीम इंडियाचा खेळ सुद्धा तितकाच चांगला झालेला पाहायला मिळतोय। काय वाटतं आपल्याला? नाही, खरोखर रोहित एक असा कॅप्टन आहे जो पॉझिटिव्ह कॅप्टन आहे। म्हणजे त्याला मी लहानपणी त्याला बघत आलो, लहानपणी शाळेच्या मॅचेस पण त्यांनी ज्या जिंकून दिलं होतं कारण तो एक पॉझिटिव्ह आणि त्याला
प्रत्येक खेळाडूकडनं कसं आपण काढून घ्यायचं माहिती, एखादा बॉलर त्याला बॉलरला आपण काय सांगायला पाहिजे, किंवा एखादा फलंदाज आहे त्याला आपण काय सांगायला पाहिजे, हे त्याला सगळं बरोबर माहिती आहे. त्याच्यामुळे रोहितच नाही की प्रत्येक खेळाडूचा परफॉर्मन्स चांगला होतो आणि तो पॉझिटिव्ह आहे. प्रत्येक खेळाडूला तो महत्व देतो. त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट तो आहे. आणि तुम्ही तुमच्या जर साथीदारांना महत्व दिलं नाही तर तो त्याच्याकडनं परफॉर्मन्स होऊ शकत नाही. तर त्याचा प्लस पॉईंट तोच आहे की प्रत्येक खेळाडूला तो सांभाळून घेतो आणि त्याच्यामुळे आतापर्यंत जो आपला परफॉर्मन्स झालाय त्याच्या कर्णधाराच्या याच्यामध्ये तर चांगलाच झालाय. त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे. नक्कीच. आणखी एक चिंतेची बाब भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी ही आहे, ती म्हणजे विराट कोहलीचा फॉर्म मात्र अजून तितकासा भरलेला पाहायला मिळत नाहीये. काही चांगले फटके त्यांनी खेळलेले आहेत गेल्या काही मॅचेसमध्ये, मात्र तरी सुद्धा जी अपेक्षा भारतीय क्रिकेट फॅन्सकडून आहे विराटकडून ती मात्र पूर्ण होताना दिसत नाहीये. याचं दडपण संपूर्ण टीमवर असेल असं वाटतं? नाही, मला वाटत नाही. कारण तुम्ही इथं ऐकलं असेल, रोहितने प्रत्येक मॅच मध्ये ते सांगितलंय की भले आम्ही लवकर आउट हो, 10 बॉल करून आम्ही जर 20-25 रन जरी केले तरी फार महत्वाचे रन्स होणार आहेत. कारण प्रत्येक खेळाडू 10, 15, 20-25 रन केले तर तुमचा स्कोर जवळजवळ 20 ओव्हरमध्ये 170-180 दरम्यान जातो. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपलं थोडं कॉन्ट्रीब्युशन द्यावं हेच आहे. म्हणून त्या पद्धतीने ते बॅटिंग करतायत. तुम्ही जर बघितलं असेल प्रत्येक जण बॅट्समन येऊन पॉझिटिव्ह क्रिकेट खेळत. नक्कीच. आणि त्याच्यामुळे विराटच्या परफॉर्मन्स बद्दल मी काही बोलू, पण विराट एक असा फलंदाज आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजच्या फायनल मॅच मध्ये विराट एक चांगली खेळी करेल आणि भारताला जिंकण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा त्याचा असेल मला वाटतं. नक्कीच. पण विराट आणि रोहित हे कॉम्बिनेशन आपण या वर्ल्ड कपमध्ये पाहिलेलं आहे ओपनिंगला, तर मग ते मात्र तिथे तितकंसं काम करताना दिसत नाही, वर्कआउट होताना दिसत नाही. याबद्दल काय वाटेल? किंवा विराटने आणखीन खाली यावं किंवा आणखीन काही स्ट्रॅटेजी भारतीय संघानं अवलंबली पाहिजे असं वाटतं? मला अशी शक्यता कमी वाटते, कारण आतापर्यंत आपण सेमीफायनल पर्यंत आपण त्याच कॉम्बिनेशन केलं. आता कॉम्बिनेशन चेंज करण्याचं फार चुकीचं होईल असं मला वाटतं. आणि विराटवर तुम्ही थोडा विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विराट हा असा फलंदाज आहे ज्यावेळेस तो भरतो तो एकदम भरपूर होतो. आणि आज तो मी 100% तुम्हाला सांगतो, आज तो चांगला भरेल आणि आज चांगला परफॉर्मन्स करून भारताला जिंकण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा तो उचलेल असं मला वाटतं. आपण भारताविषयी बोलतोच आहोत, मात्र दक्षिण आफ्रिकेविषयी सुद्धा बोलूया. दक्षिण आफ्रिका हा एक असा संघ आहे की ज्यांची एक चेष्टा केली जाते की ते चोकर्स आहेत, पण या स्पर्धेत त्यांचा खेळ पाहता त्यांनी सुद्धा एकही सामना गमावलेला नाहीये. तेव्हा भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं हे आव्हान, याचं वर्णन तुम्ही कसं कराल? नाही, आव्हान तर सर आपला आवाज क्लिअर येत नाहीये. कारण त्या लोक चांगली फलंदाजी करतात, त्याचे गोलंदाज पण चांगले करतायत. पण एक भारतीय म्हणून, एक पॉझिटिव्ह म्हणून मी एवढंच बोलेन की आजचा सामना आपणच जिंकणार आणि वर्ल्ड कप आपल्याचकडे येतं मला वाटतं. तरी भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या प्लेअरकडे सर्वाधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे किंवा काय स्ट्रॅटेजी असावी असं वाटतं या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका? T20 मध्ये तुम्ही काहीच, मी म्हटलं ना, T20 मध्ये काहीच कोणाला कसं आपण हे करायचं काहीच ठरू शकत नाही. कारण तिकडे कसं आहे, तुम्हाला जाऊन फक्त बॅटिंग करताना फक्त मारायचं आहे. तुम्ही सक्सेस झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे. असं ते T20 क्रिकेट आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही सांगू शकत नाही कोणाला तुम्हाला टार्गेट करायला पाहिजे असं काही नाहीये. पण तुम्ही पॉझिटिव्ह क्रिकेट खेळला तर ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत जिंकत आलो तर हा पण सामना आपण जिंकून आपण वर्ल्ड कप जिंकू असं मला वाटतं. भारतीय संघातल्या इतर जर खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर शिवम दुबेला पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. शिवम दुबेचा T20 मधला फॉर्म पाहता मात्र या स्पर्धेत मात्र त्याच्या बॅटमधून फार काही मोठी कमाल झालेली नाहीये. त्या प्लेअर विषयी काय वाटतं? शिवम दुबे एक चांगला खेळाडू आहे. तो म्हणजे एक मिडल ऑर्डर मध्ये तो एक चांगला हार्ड हिटर आहे. आणि शिवम दुबे मला वाटतं सगळ्यात लांब बॉल मारतो, ज्यावेळेस तो छक्के मारतो सगळ्यात लांब मारतो. त्याच्यामुळे त्या सर्टन पिरियड मध्ये शिवम दुबे सारखा एक बॅट्समन असणं आपल्याला गरजेचं आहे. भले त्यांनी एखाद दोन त्याचे इनिंग खराब गेले, पण काही मॅचेस मध्ये त्याने चांगल्या इनिंग केलेल्या आहेत. तसं रोहित म्हणतोय की मला 10 बॉलमध्ये 25-30 रन केले तरी चालतील, असे त्याने रन्स करून दिले. त्याच्यामुळे शिवम दुबे एक चांगला खेळाडू आहे. त्याच्यामुळे आपण असं काही बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. नाही, नक्कीच. आणि आता आपण बरंचसं बॅटिंग बद्दल बोललेलो आहोत. बॉलिंग लाईन विषयी काय वाटतं? तसं तर आपल्या बॉलर्सनी चांगली कामगिरी केलेली आहे. मागच्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात सुद्धा एक चांगला खेळ बघायला मिळालेला. तर बार्बाडोसच्या मध्ये हा फायनल मुकाबला खेळला जातो आहे. तर बार्बाडोसची खेळपट्टी बॉलिंगला चांगली असेल, बॅटिंगला चांगली असेल, काय निष्कर्ष निघू शकतात? मलाही काही माहित नाही कशी त्यांची विकेट असेल, पण आतापर्यंत हिस्ट्री आहे की वेस्ट इंडिजमध्ये थोड्या विकेट स्लो होऊन जातात नंतर.
आणि विकेट स्लो असतात, त्याच्यामुळे तो एक आपल्याकडे प्लस पॉईंट आहे की आपल्याकडे तिन्ही स्पिनर्स चांगले आहेत. आपला कुलदीप यादव खूप चांगली गोलंदाजी करतोय, अक्षर पटेल करतोय आणि जडेजा पण करतोय. आणि बुमराह तर अतिशय, बुमराहचा स्लो विकेट असो या कसली विकेट असो, फास्ट विकेट असो, तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याला खेळणं फार अवघड आहे. त्याच्यामुळे आपली बॉलिंग अटॅक खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे की आपण जर चांगली फलंदाजी केली तर आपण कुठलाही स्कोर आपण समोरच्याला करायला देणार नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा एक प्रश्न रोहित विषयी वारंवार येतो आहे, तो म्हणजे सध्या सोशल मीडियावर रोहित चा बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात रोहित खूप भावूक झालेलाही पाहायला मिळतोय. मग वन डे वर्ल्ड कपची फायनल असो किंवा आता सेमीफायनल नंतर फायनल गाठल्यानंतरचा एक व्हिडिओ आहे ज्यात तो भावूक झालेला दिसून येतोय. खरंच रोहित इतका भावूक आहे? डेफिनेटली, कारण ज्यावेळेस 2011च्या वर्ल्ड कप मध्ये तो नव्हता त्यावेळेस तो खूप नर्वस झाला होता. त्यावेळेस मी त्याला बोलून सांगितलेलं, बघ रोहित तुझा टाइम दिलाच नाही क्रिकेटला, कारण त्यावेळेस थोडा परफॉर्मन्स खूप डाऊन झाला होता. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं की मी सर आता याच्यानंतर खूप वेळ देईल, कारण माझ्या चुकीमुळेच मी आज वर्ल्ड कप टीमच्या बाहेर आहे. आणि त्यावेळेस त्यांनी जी प्रॅक्टिस केली, तुम्ही जर बघितलं असेल की 2011च्या वर्ल्ड कप नंतर तो बहरतच गेला, तो कधीच खाली उतरलेला नाही. आणि त्याची इच्छा आहे, कारण 2011च्या वर्ल्ड कप नंतर आपण कुठलाच वर्ल्ड कप जिंकलेलो, त्याची इच्छा आहे की मला माझ्या हातात वर्ल्ड कप यावा, माझ्या हातात वर्ल्ड कप यावा. त्याच्यामुळे तो इमोशन झाला. तो आणि तसा असा इमोशनल आहेच मुलगा. आणि तुम्ही बघितलं त्याला तो सगळ्यांना घेऊन खेळणारा आहे, त्याच्यामुळे थोडे इमोशन्स त्याला आलेले आहेत. आणि माझी इच्छा आहे की आज वर्ल्ड कप त्याच्या हातात बघावं, की सगळ्या जगातला मी श्रीमंत माणूस होईल आजच्या दिवशी, असं मला वाटतं. या वर्ल्ड कप पूर्वी किंवा या सामन्यापूर्वी आपलं काही रोहितशी बोलणं झालंय? जाण्याच्या आधी बोलणं झालं होतं. बेसिकली आम्ही जास्त बोलत नाही, कारण ज्या पद्धतीने तो क्रिकेट खेळतोय, ज्या पद्धतीने करतो, त्याच्यामुळे सांगण्याची गरजच नाही. फक्त माझं एवढंच असते की चांगला परफॉर्मन्स कर आणि देशाला प्रत्येक खेळामध्ये जिंकण्यासाठी तुझा मोठा वाटा असणं गरजेचं आहे. एवढंच मी त्याला सांगतो, बस एवढंच आमचं बोलणं होते. नक्की रोहितच्या कॅप्टन्सी विषयी तर आपण बोललेलो आहोत, पण गेल्या काही मॅचेसमध्ये स्वतः रोहितने सुद्धा काही 2 सलग हाफ सेंचुरीज त्याच्या झालेल्या आहेत. तर सध्याच्या रोहितच्या फॉर्म विषयी काय वाटतं? फॉर्म तर चांगलाच आहे. फॉर्म तो प्रांत आता सध्याच नाही, त्याचा गेली 2011 नंतर फॉर्म कधी खाली आलेलाच नाही, तुम्ही जर बघितलं असेल. कारण फॉर्म तो चांगला आहे, तो स्वतःचे परफॉर्मन्स चांगलाच करतो. बेसिकली तो टीम साठी करतो. त्यांनी आता ते एक मध्ये स्टेटमेंट दिले की मला माझे 100 होणे किंवा 50 होणे महत्वाचे, पण माझ्याकडून चांगला स्कोर होणार, माझ्याकडनं चांगला स्टार्ट मिळेल माझ्या टीमसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. त्या पद्धतीने तो क्रिकेट खेळतोय, त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह वेनीच क्रिकेट खेळतो, त्याच्यामुळे त्याचा फॉर्म तर चांगलाच असणार. नक्की पुन्हा एकदा विचारेन की बार्बाडोसची जसं तुम्ही सांगितलं की हिस्ट्री पाहता विकेट स्लो होण्याची शक्यता वगैरे आहे, मात्र तरी सुद्धा एक कोच म्हणून, एक क्रिकेट प्रशिक्षक म्हणून आपल्याला काय वाटतं आज टीम इंडियाची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असायला हवी? त्यांची जी स्ट्रॅटेजी असेल ती असेल, पण तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली कसं आहे की तिथल्या विकेट बद्दल मला आता काहीच माहित नाही की विकेट कशी चालणार आहे काय नाही. जर विकेट जर तुमची स्लो होणार असेल सेकंड इनिंग मध्ये, तर आपल्याला बॅटिंग करणं फार महत्वाचं आहे. आणि बॅटिंग करून आपण 170 ते 180 टार्गेट समोरच्या टीमला देणं फार महत्वाचं आहे. त्याच्यात 170 180 जर आपण केलं तर डेफिनेटली आपल्यासाठी मॅच खूप इझी आहे असं मला वाटतं. नक्की आपण चांगला टार्गेट दिला पाहिजे, मात्र सध्या काही बॅट्समनची कामगिरी तितकीशी होत नाहीये, चांगली काहींची होते आहे. आणि हेच कुठेतरी घातक ठरू शकतं का? कारण मला वाटतं सगळ्या सांघिक कामगिरी अर्थातच महत्त्वाची आहे, तर जे अजूनपर्यंत खेळलेले नाहीये त्यांचा फॉर्म परत येणं किती महत्त्वाचं आहे? T20 मध्ये तुम्ही फॉर्म परत येणं काही तुम्ही गेसच करू नका. T20 क्रिकेट हे फक्त हाणमारीचं खेळ आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त वेळ तुम्ही विकेटवर राहिला तर तुम्हाला सक्सेस नाहीये, तुम्हाला जाऊन मारायचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडू काय परफॉर्मन्स करेल तुम्ही काही गेस करू शकत नाही. त्याच्यामुळे आपण तुम्ही जर बघितलं असेल तर आपण प्रत्येक मॅचला 160 170 स्कोर, म्हणजे आता वेस्ट इंडिज मध्ये त्याच्या आधी आपण 130 120 ला पण आपण हे झालेलो आहोत. पण आता जर आपण विचार केला तर वेस्ट इंडिज आपण चांगला परफॉर्मन्स करत आलेलो आहे. त्याच्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण 170 180 ला केले तर डेफिनेटली आपण ही मॅच जिंकू, असं 100% जिंकू असं मला वाटतं. ओके, रोहित शर्माचे कोच म्हणून आणि एक क्रिकेट चाहते आणि क्रिकेट प्रशिक्षक, क्रिकेटर म्हणून रोहित शर्माला आपण काय आता या मॅच पूर्वी एक शुभेच्छा द्याल किंवा सल्ला द्याल, आणि टीम इंडियाला काय सल्ला द्याल? सल्ला देण्याची गरजच नाही, सल्ला मी देणारच नाही, कारण मला 100% आज ग्वाही आहे, 100% कॉन्फिडन्स आहे की आपण ह्या मॅच जिंकून रोहितच्या हातात मी आज वर्ल्ड कप बघीन असं मला 100% वाटतंय. कारण ज्या पद्धतीने आपण कॉन्फिडन्सने खेळतोय
तो जो कॉन्फिडन्स जर त्यांनी ठेवला तर 100% आपण हा वर्ल्ड कप जिंकून भारतामध्ये आलो असं मला वाटतं. नक्की जशी तुमची अपेक्षा आहे आणि जशी तुमची इच्छा आहे त्याचप्रमाणे शेकडो भारतीयांची सुद्धा हीच इच्छा आहे की हा वर्ल्ड कप भारतानं जिंकावा आणि T20 वर्ल्ड कप मधला जो विजेतेपदाचा दुष्काळ आहे तो संपावा. गेल्या 17 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याकडे विजेतेपद यावं. खूप खूप धन्यवाद दिनेश लाडजी, या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल.